आपले लाडके आमदार महेंद्रजी दलवे, व्यासपीठावरील महायुतीचे सर्व मान्यवर, या सभेसाठी उपस्थित महिला भगिनी बंधू, माझे सर्व सहकारी आणि माझे पत्रकार मित्र, आज चेडरे जिल्हा परिषद मतदारसंघ व अलिबाग शहर यांच्या मिळून ही बैठक आयोजित केली आहे. कोणावरही टिपाटिप्पणी न करता आपले महायुतीचे उमेदवार सुनीलजी तटकरे साहेब यांना आपण मतदान का करायचं, ह्या चेडरे मतदारसंघात कुरुल हद्दीमध्येच रसानी टेकडे येथे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं श्री दत्तांचं मंदिर आहे. थोडक्यात सांगतो की गेली 45 वर्षे या मंदिराचा विकास राहून गेला होता, परंतु आमदार साहेब आणि तटकरे साहेब आणि आदितीताई यांच्या आशीर्वादाने ह्याच वर्षी ह्या मंदिराचं पर्यटन स्थळामध्ये साहेब नाव आल्यामुळे तिन्ही बाजूनी जे रस्ते झाले, आज पर्यटन स्थळ तिथे डिक्लेअर झालेले आहे. कुरुल मार्गाचा रस्ता आमदार साहेब आपण केलेला आहात. वेशवी ग्रामस्थ इथे आहेत. जरी पार्टी शेका पक्षाची लागली असेल तरी तालुका अध्यक्षांनी अखेर सांगतो का हा निधी तटकरे साहेबांनीच दिलेला आहे. वेशवीतून जो दत्त मंदिराकडे रस्ता गेलेला आहे हा रस्ता तटकरे साहेबांच्या निधीतून झालेला आहे. तसेच वाडगाव मार्गे सुद्धा रस्ता हा तटकरे साहेबांनी केलेला आहे. मी सगळ्यांना इथे सांगू इच्छितो की मागे जे सांगतात विरोधी नेते की अनंत गीते असे आहेत तसे आहेत, या मतदारसंघात त्यांचं एक काम दाखवा. मी 3 ते 4च कामं दाखवली की जी तटकरे साहेब आणि आपले आदरणीय आमदार महेंद्रशेठ दलवे यांनी केलेली आहेत. म्हणून यांचे हात बळकट करण्यासाठी येत्या 7 तारखेला मतदान आहे. महायुतीचे सर्व येथे सदस्य कार्यकर्ते आहात, तरी सुद्धा आपल्याला घड्याळ या चिन्हावर बटन दाबून मतदान करायचं हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.